पुण्यामध्ये पतित पावन संघटनेनं काँग्रेस भवन इथं आंदोलन केलंय। भाजपच्या आंदोलनाआधी पतित पावन संघटनेनं आंदोलन केलंय। हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांचा फोटो जाळलेला आहे। पोलिसांनी पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय। दृश्य आपण पाहतोय, टिपू सुलतानाचा एक फोटो आहे, सोबतच हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचा एक फोटो आहे आणि त्यांच्या फोटोला आधी तर काळं फासण्यात आलं, त्यानंतर हे फोटो जाळून टाकण्यात आले। पतित पावन ही संघटना आक्रमक झालेली आहे। खरं तर टिपू सुलतानचा शिवरायांशी टिपू सुलतानची तुलना हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की टिपू सुलतान शिवरायांना समकक्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल, असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं आणि त्यानंतर या सगळ्या टीकेला आंदोलनांना सुरुवात झाली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे, रोष वाढलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। हिंदूंसाठी कर्दन काळ हर्षवर्धन सपकाळ असा आशय या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो। ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। हातामध्ये बॅनर घेऊन भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। शिवद्रोही हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध। हर्षवर्धन सपकाळांचा शिवद्रोही असा उल्लेख या हातातल्या बॅनरवर करण्यात आलेल्या या मजकुरामध्ये दिसतोय। हिंदूंसाठी कर्दन काळ हर्षवर्धन सपकाळ असाही मजकूर या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन भाजपकडून हे आंदोलन केलं जातंय। भाजप रस्त्यावर उतरलेली आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, काँग्रेस भवनच्या समोर जमलेली ही भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी आहे। या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांनी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसकडून देखील या सगळ्या आंदोलनाला या ठिकाणी काँग्रेस भवनच्या आतमध्ये सुरू आहे। प्रत्येकडे भाजपचे सगळे कार्यकर्ते आपल्याला तांत्रिक बाबी आहेत। ज्ञानेश्वर यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही, मात्र हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत। पुण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत। हातामध्ये भगवे झेंडे आहेत, हातात काही फलक आहेत। छत्रपती शिवरायांचा फोटो हातात घेऊन भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। काँग्रेसच्या कार्यालयासमोर हे आंदोलन राज्यभरात अनेक ठिकाणी केलं जाणार आहे। ही दृश्य पुण्यामधली आहेत। पुण्यात हातात भगवे झेंडे घेऊन भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। हातात काहीसे बॅनर सुद्धा आहेत आणि त्या बॅनरवर हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करणारे मजकूर लिहिण्यात आलेले आहेत, छापण्यात आलेले आहेत। शिवद्रोही असा हर्षवर्धन सपकाळ यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे आणि भाजपच्या आंदोलनापूर्वी पतित पावन संघटनेनं सुद्धा आंदोलन केले। तरी दुसरी दृश्य आपण पाहतोय ती नागपूरमधली आहेत। नागपूरमध्ये सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातला रोष वाढतोय, त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जातंय आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। दोन दृश्य आहेत, पहिली दृश्य आहेत ती पुण्यातली, दुसरी दृश्य आहेत ती नागपुरातली। दोन्हीकडे भाजपकडून आंदोलन केलं जातंय। नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपची युथ विंग यांच्याकडून आंदोलन केलं जातंय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलकांकडून आंदोलन केलं जातंय। तर पुण्यातली दृश्य आपण पाहतोय, पुण्यामध्ये हातात भगवे झेंडे घेऊन, हातात फलक घेऊन भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आम्ही सर्व शिवबाचे मावळे असाही एक बॅनर, असाही एक फलक आपल्याला पुण्यामधून दिसतोय। तर नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नागपुरातल्या आंदोलनासंदर्भातले तपशील जितेंद्र देतील। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण ज्याप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल जे काल वक्तव्य केलं होतं त्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्षांविरोधात आंदोलनं सुरू आहेत। त्याच अनुषंगाने नागपुरातील महाल परिसरामध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन राहिलेलं आहे। महाल परिसरातील शिवाजी महाराज पुतळा यांच्यासमोर मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या जे वक्तव्य आहे
टिपू सुलतान बाबतचं, त्याबाबत ते निषेध व्यक्त करतायत. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी असंही त्यांचं मागणी आहे. कालच आपण पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केलेली होती आणि त्यांनी माफी मागावी, नाक रगडून माफी मागावी अशीही मागणी केलेली होती. त्यानंतर आज राज्यभरात जनक्षोभ उतरून येऊन राहिलेला आहे आणि विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याच अनुषंगाने नागपुरातील महाल परिसरातही भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. विक्रांत. खरंय जितेंद्र, खरं तर आता राज्यभरामध्येच हा संताप वाढताना दिसतोय. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे, निषेध आंदोलनं केली जाणार आहेत. मात्र आत्ताची ही दोन दृश्य आहेत ती राज्यातल्या दोन महत्वाच्या शहरांमधली आहेत. एक म्हणजे पुणे आणि दुसरं म्हणजे नागपूर. दोन्ही शहरातली ही दृश्य आपण पाहतोय. दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. तर पहिली दृश्य जी आपण पाहतोय ती आहेत पतित पावन या संघटनेनं केलेल्या आंदोलनाची. त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान या दोघांचे फोटो घेतले. त्या फोटोला आधी काळं फासलं आणि मग ते दोन्ही फोटो जाळून टाकण्यात आले. तर दुसरी दृश्य ही नागपुरातली लाईव्ह दृश्य आहेत जिथं आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत, घोषणाबाजी केली जाते. तिसरी दृश्य सुद्धा आता आलेली आहेत. संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपकडून आंदोलन केलं जातंय. संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या समोर भाजपकडून आंदोलन केलं जाणार होतं आणि आता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय. संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन जिरे आहेत. संभाजीनगरमधल्या आंदोलनासंदर्भातले अपडेट सचिन देतील. सचिन. काल सपकाळ यांच्याकडून करण्यात आला होता त्या भारतीय जनता पक्ष या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिमा येऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना महिलांनी जोडे मारून या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. या आंदोलनामध्ये मंत्री अतुल सावे हे स्वतः सहभागी आहेत. तर त्यांच्या इथले स्थानिक आमदार संजय केनेकर असतील व सर्व पदाधिकारी नगरसेवक यांची उपस्थिती या आंदोलनाला आहे. या ठिकाणी पहिलं हा आंदोलन काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर करण्यात येणार होतं. आक्रमकता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाहता या ठिकाणी स्थान बदलण्याची या ठिकाणी विनंती करण्यात आली होती. आपल्यासोबत मंत्री अतुल सावे आहेत, त्यांच्याशी बोलत. आज तुम्ही या ठिकाणी आक्रमक आंदोलन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगावमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो उपमहापौराच्या कॅबिनमध्ये लावला. तर त्यांनी त्याची तुलना आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची केली आणि ही अतिशय आम्ही खपून न घेणारी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आम्हाला स्वराज्य बघायला मिळालेलं आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं, कारण की टिपू सुलतानाने अनेक हिंदूंचा वध केलेला आहे, अनेक हिंदूंना मारलेलं आहे, राजांपासून सगळ्यांना त्याने मारहाण केलेली आहे, मारलेलं आहे. आणि अशा या टिपू सुलतानची बाजू घेऊन हर्षवर्धन सपकाळ जर बोलत असतील तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. काँग्रेसने किती लोटांगण घालावं, किती मताच्या लालचीसाठी असं काम करावं हे खरोखर आम्हाला म्हणजे कळत नाही की महाराष्ट्र प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख करू शकतात. म्हणून आज आम्ही इकडे त्यांचा निषेध करत आहोत. हर्षवर्धन यांनी काँग्रेसची दिवाळखोरी काढलेली आहे. निश्चितच ते एक प्रकारचे मनोरुग्ण आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचे पूर्ण कपडे काढण्याचं काम केलं. स्वतःचे तर काढलेलेच आहे त्यांनी, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या पावन विचारांच्या संस्कृतीने घडलेला हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनमानसाचा जो अवमान केला, तो अवमान करण्याचा जो उद्देश त्यांचा होता, त्याच्यामुळं ज्या पद्धतीने म्हणालो सर्व महाराष्ट्राच्या लोकांची मनं दुखावली, त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी ही भूमिका घेऊन आज निषेधाचं आंदोलन भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहराच्या वतीने माननीय अतुलजी सावे यांच्या नेतृत्वात, किशोरजी सुतोळे यांच्या नेतृत्वात आपण छत्रपती संभाजीनगर इथे करतोय. आणि या छत्रपती संभाजीनगरमधून त्यांना खरं तर सांगितलं जाऊ शकतं की तुमची आता दिवाळखोरी निघाली. जो क्रूर शासक होता, ज्यानं या देशामध्ये खरं तर हिंदूंना धर्मांतर करायला लावलं,
हिंदूंचे मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक ठिकाणी बलात्कार करण्याचे कामं त्यांच्या सरदारांनी केलंय आणि त्यामुळे हा आक्रांत होता. या आक्रांताच्या शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाखालची मातीची लायकी सुद्धा या टिपू सुलतानची नाही आहे आणि त्यामुळे या आक्रांताच्या विचारानं भारवलेल्या या सपकाळाला खरं तर 10 जोडे मारावं 1 मोजावं अशी भावना महाराष्ट्रातल्या जनमानसाची झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच काँग्रेस तर धुळीत मिळाला, सगळा पक्ष येणाऱ्या काळात हा धुळीत मिळणार आहे. या ठिकाणी आक्रमक दिसतंय भारतीय जनता पक्ष. पुढचा इशारा काय तो? आम्ही तमाम हिंदू बांधव, शिवभक्त, छत्रपती शिवरायांचे सगळे मावळे आम्ही ही घटना खपवून घेणार नाही. बरं, सचिन जिरे आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून आपल्यासोबत होते आणि ते तिकडच्या आंदोलनाचे अपडेट देत होते. यानंतर पुण्यामध्ये जाऊया. पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, एकीकडे भाजप राज्यभरात आक्रमक झाली, पुण्यातही भाजपनं आंदोलन केले, मात्र काँग्रेस सुद्धा रस्त्यावर उतरले सपकाळांच्या समर्थनात. ज्ञानेश्वर. अगदी बरोबर आहे. पुण्यात एकीकडे भाजपनं आंदोलनाची हाक दिलेली आहे. अर्थात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं काँग्रेस भवनच्या समोर केलेली ही गर्दी आणि आंदोलन देखील आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध अशा पद्धतीचे काही पोस्टर्स या ठिकाणी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचेही पोस्टर्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. भाजपचे हे सगळे कार्यकर्ते काँग्रेस भवनच्या समोर आंदोलनासाठी हातात भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी जमलेले आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस भवन मध्ये देखील आंदोलन जे आहे ते सुरू आहे. या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय. पोलीस व्हॅन जर आपण बघितलं तर या सगळ्या भागामध्ये तैनात आहेत. पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या सगळ्या भागामध्ये दिसतोय. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीचा पोलिसांचा या ठिकाणी प्रयत्न आहे. कारण एकीकडे भाजपचं हे आंदोलन सुरू असताना काँग्रेस भवनच्या आतमध्ये देखील हे आंदोलन जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनासाठी सुरू असल्याचं आपण बघतो. काँग्रेस भवनच्या आत ही सगळी गर्दी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज एकीकडे भाजपनं आंदोलनाची हाक दिल्यानंतर हे सगळे काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना एप्स्टीन फाईल्स किंवा या सगळ्या मुद्द्यांवरून भगतसिंग कोश्यारी यांनी जो यापूर्वी शिवाजी महाराजांचा केलेला अपमान आहे त्यांचेही पोस्टर्स या ठिकाणी आपल्याला या काँग्रेसच्या आंदोलकांच्या हातामध्ये बघायला मिळत आहेत आणि काँग्रेस भवनच्या आतमध्ये जर शिरण्याचा प्रयत्न केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तर त्याला जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. खरं तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली दृश्य आहेत. शिवद्रोही हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर सुद्धा हातात आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांचा शिवद्रोही असा उल्लेख करण्यात आलाय. पुणे, नागपूर आणि संभाजीनगर तिन्ही ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि तिन्ही ठिकाणची अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहिलेली आहे.